नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत गायत्री पद्म ही रांगोळी। सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ। 13 ते 1 थेंबांची रांगोळी आपण काढणार आहोत। जो मध्यभागी आपण थेंब काढतो त्या थेंबापासून थोडं लांब अंतरावरती आपल्याला थेंब काढायचे आहेत। एका साईडला 6 थेंब आले। आता दुसऱ्या साईडला पण आपण 6 थेंब तसेच काढून घेणार आहोत। एवढं अंतर आपण सोडणार आहोत। आता तसेच थेंब आपण आजूबाजूला पण काढून घेणार आहोत। तेवढंच अंतर आपल्याला वरती घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये पण आपण तसेच थेंब काढणार आहोत, तिरकस असे। असं अंतर आपण मोजून घ्यायचं, म्हणजे आपले थेंब बरोबर येतील। आता तेवढंच अंतर आपण त्या साईडला पण सोडायचं आहे। आता ह्या साईडला पण आपण तेवढंच अंतर सोडूया। अशा पद्धतीने आपण थेंब काढून घेतलेले आहे। आता जे आपले खाली थेंब काढलेले आहेत त्यातील जो पहिला नंबरचा जो थेंब आहे तो आपण बाजूच्या लाईनीतल्या जो 4 नंबरचा थेंब आहे त्याला जोडायचा आहे। 4 नंबरच्या थेंबाला जोडूया। आता 4 नंबरच्या थेंबाला जोडल्यानंतर आता तो सर्वात पहिल्या नंबरच्या थेंबाला पुन्हा जोडायचा आहे। पहिला नंबरचा जो थेंब आहे त्याला जोडायचा। आता पुन्हा दुसऱ्या लाईनीतल्या 4 नंबरच्या थेंबाला जोडायचा। असं आपल्याला कमी जास्त करत जायचं आहे। 4 नंबर 1 नंबर 4 नंबर 1 नंबर असं जोडत जायचं।
आता 4 नंबरला जोडलेलं आहे. आता 1 नंबरला जोडूया. पुढच्या लाईनीतल्या 1 नंबरला जोडूया. आता पुन्हा आपण 4 नंबरच्या थेंबाला जोडूया पुढच्या लाईनीतल्या थेंबामध्ये. आता पुन्हा आपण 1 नंबरच्या थेंबाला जोडून घेऊ. पुन्हा आपण 4 नंबरच्या थेंबाला जोडूया. पुढच्या लाईनीतल्या 4 नंबरचा थेंब त्याला जोडायचा. आणि पुन्हा आता ते जोडून घ्यायचं आपल्याला. आता हा एक थेंब झाला. आता त्याच्या बाजूचा जो थेंब आहे तो थेंब आपल्याला घ्यायचा आहे. आता 2 नंबरचा थेंब आहे. जो 2 नंबरचा थेंब आहे आता तो त्याच्या 5 नंबरच्या थेंबाला जोडायचा, त्याच्याच बाजूच्या थेंबाला वरती. इथला 2 नंबरचा थेंब घ्यायचा आणि तो पुढच्या लाईनीतल्या 5 नंबरच्या थेंबाला जोडायचा. आता त्याला पुढच्या लाईनीतल्या आपल्याला 2 नंबरच्या थेंबाला जोडायचा. आता पुन्हा आपण 5 नंबरच्या थेंबाला जोडूया. दुसऱ्या लाईनीतल्या 5 नंबरच्या थेंबाला जोडायचं. म्हणजे आता 5 नंबर 2 नंबर 5 नंबर 2 नंबर असं जोडत जायचं. आता त्याच्या वरचा जो थेंब आहे 3 नंबरचा जो थेंब आहे तो आता शेवटच्या थेंबाला जोडायचा. 6 नंबरच्या थेंबाला जोडायचा आहे. 3 नंबरचा थेंब 6 नंबरच्या थेंबाला जोडत जायचं आपल्याला. पुन्हा 3 नंबरला जोडायचं. आता पुढच्या लाईनीतला 6 नंबरचा थेंब घ्यायचा. अशा पद्धतीने हे 3 थेंब आपण जोडून घेतलेले आहे. आता खाली 3 थेंब उरलेले आहेत. दुसऱ्या लाईनीत वरती 3 थेंब उरलेले आहेत. अशा पद्धतीने 3 थेंब आता उरलेले आहेत. आता ते आपल्याला जोडायचे आहे. जो खालचा थेंब उरलेला आहे 3 नंबरचा जो खालचा थेंब आहे तो त्या वरच्या थेंबाला जोडायचा आहे. आता म्हणजे 4 नंबरचा थेंब 1 नंबरच्या थेंबाला जोडायचा. आता एका लाईनीतला 4 नंबरचा घ्यायचा आता आणि दुसऱ्या लाईनीतला 1 नंबरचा घ्यायचा आणि दुसऱ्या लाईनीतला 4 नंबरचा घ्यायचा. असे थेंब आपण जोडत जायचे. 4 1 4 1 असे जोडायचे. आता जो 2 नंबरचा थेंब आहे तो आपल्याला 5 नंबरच्या थेंबाला जोडायचा. पुढच्या 5 नंबरच्या थेंबाला जोडायचा. 1 नंबरचा थेंब 5 नंबरच्या थेंबाला जोडायचा.
शेवटचाच थेंब उरलेला आहे, 3 नंबरचा थेंब उरलेला आहे आणि तो आपल्याला 6 नंबरच्या थेंबाला जोडायचा आहे. 3 नंबरचा थेंब 6 नंबरच्या थेंबाला जोडत जायचं. आता 3 नंबरचा जोडला, आता 6 नंबरचा घ्यायचा. त्याच्या पुढच्या लाईनीतला, आता पुढच्या लाईनीतला 3 नंबरचा घ्यायचा. म्हणजे शेवटची लाईन आपल्याला 6 3 6 3 असे जोडत जायचे आहेत. अशा पद्धतीने आपण गायत्री ही पद्म ही रांगोळी आपण काढलेली आहे. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.